नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 8 जुलै 2025 च्या खूप जास्त महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत। तर विद्यार्थ्यांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीची शॉर्टमध्ये रिव्हिजन पाहून घेऊया। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनलेली आहे? तर आस्था पुनिया बनल्या आहेत। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील विरुधुनगर येथे केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम मित्र टेक्सटाईल पार्कला मंजुरी दिली? तर तामिळनाडू। यानंतर ऑपरेशन मेलॉन या मोहिमेचा संबंध खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी आहे? तर रोहिंग्या मुस्लिमांची बेकायदेशीर घुसखोरी रोखणे या। यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचा पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प क्यूआर कोडसह कोठे सुरू करण्यात आला? तर इंदोर। यानंतर भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक टूर्नामेंटला नुकतेच कोणाचे नाव देण्यात आले? तर नीरज चोप्राचे। यानंतर मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर बिहार या राज्याने सुरू केली। यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील सर्वात वयस्कर स्काय डाईव्ह करणाऱ्या महिला कोण बनल्या? तर डॉक्टर श्रद्धा चौहान बनल्या आहेत। यानंतर पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवलचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात येणार आहे? तर श्रीनगरमध्ये करण्यात येणार आहे। यानंतर 9वा प्रश्न होता कालचा आपला, तर देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन नुकतेच कोणत्या राज्यात झाले आहे? तर गुजरात या। यानंतर आपल्या भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले? तर हैदराबाद मध्ये सुरू झाले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिलाच प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे। तर भारत बंदाचे मुख्य कारण काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सरकारचे कामगार विरोधी व कॉर्पोरेट समर्थक धोरण। तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्य कारण पाहूया तर कृषी कायद्यांबाबत शेतकरी संघटनांचे आंदोलन व एमएसपी म्हणजेच किसान आधारभूत किंमत वर कायदा करण्याची मागणी। तर बंदाची तारीख कोणती आहे? तर 9 जुलै 2025 ही तारीख आहे। आणि कोण बोलावले आहे? तर संयुक्त किसान मोर्चा म्हणजेच एसकेएम व इतर शेतकरी संघटना। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत हे आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर एमएसपी वर कायदा करा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आणि 2020 चे कृषी कायदे रद्द होऊनही हमी दर लागू नाही। यानंतर वीज सुधारणांचा विरोध। यानंतर लाठीचार्ज व अटक झालेल्या शेतकऱ्यांची सुटका करा। यानंतर बंदाचा प्रभाव कोणत्या क्षेत्रावर होणार आहे हे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात स्पष्टपणे। तर शेतकरी आंदोलक रेल्वे मार्ग महामार्ग रोखू शकतात। तर काही ठिकाणी बाजारपेठा दळणवळणावर परिणाम होणार आहे आणि आरोग्य व दूध पुरवठा वगळून काही सेवा ठप्प राहू शकणार आहेत। यानंतर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे। तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील काही भागामध्ये शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे आवाहन केले आहे। तर या बंदमध्ये हजारो शेतकरी सहभागी होण्याची दाट शक्यता आहे। यानंतर पुढील प्रश्न असणार आहे दुसरा, तर सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ 2025 चे आयोजन अलीकडेच कोठे करण्यात आले होते? तर त्यामध्ये डी गुकेश यांनी कोणते विजेतेपद जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, क्रोएशिया या। कोणत्या? तर क्रोएशिया या। यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 4 जुलै 2025 रोजी क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ 2025 स्पर्धेमध्ये जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेशने रॅपिड विजेतेपद नुकतेच जिंकलेले आहे। यानंतर पुढील प्रश्न असणार आहे तिसरा, तर आयसीसीचा नवीन सीईओ कोण निवडण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संजय गुप्ता निवडण्यात आलेले आहे। कोण आहे ते? तर संजय गुप्ता। यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात विद्यार्थ्यांनो। तर डिस्ने स्टार आणि रिलायन्स जिओ सोबत काम केलेल्या संजय गुप्ता यांना आयसीसीचे सीईओ म्हणून नुकतेच निवडण्यात आले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा डिजिटल माध्यमांतील अनुभव क्रिकेट विकासासाठी खूप जास्त महत्त्वाचा देखील ठरणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर देशातील पहिल्या
राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांचे नाव देण्यात आलेले आहे. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्पष्ट माहिती आहे, तर देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरातमध्ये स्थापन करण्यात येणार असून त्याला त्रिभुवनदास पटेल यांचे नाव देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, त्यांनी अमूल सहकारी चळवळ सुरू करून सहकार क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांचे भूमिपूजन 5 जुलै 2025 रोजी केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर CA फायनल परीक्षेमध्ये देशामध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजन काब्रा यांनी. कोणी? तर राजन काब्रा. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 5 जुलै 2025 रोजी एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केल्याची घोषणा केलेली आहे. तर हा पक्ष डेमोक्रेट रिपब्लिकन युनिपार्टी सोडलेल्यांना प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने असून केवळ काही निवडणूक लढवून संसदेमध्ये निर्णायक स्थान मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार आपला भारत जगामध्ये कितव्या सर्वात जास्त समानता असलेला देश ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, चौथा. कोणत्या? तर चौथा. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार आपल्या भारताचे जीनी निर्देशांक 25.5 आहे, ज्यामुळे ते जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे. यानंतर जास्त समानता असलेल्या देशांमध्ये ठरले आहे हे, आणि याचा अर्थ आपल्या भारतातील उत्पन्न वितरण तुलनेने समच आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या साक्षीने किती किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 54 किलो. किती? तर 54 किलो. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर ब्रिक्स संमेलनासाठी आपल्या भारताचा दौरा कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ब्राझील या देशामध्ये आपल्या भारताचा दौरा होणार आहे. तर यानंतर शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025च्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये संरक्षण करारही अपेक्षित आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा. तर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोण आपल्या भारतातील पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट सुरू करेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आनंद टेक. कोण? तर आनंद टेक. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हैदराबाद स्थित कंपनी आनंद टेक्नॉलॉजीला भारतातील पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची मान्यता दिलेली आहे. यानंतर या प्रकल्पाला इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटरने मान्यता दिलेली आहे आणि 2028 मध्ये तो सुरू होण्याची देखील अपेक्षा आहे. यानंतर पुढील प्रश्न 11वा आणि एक प्रश्न आपण आज एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर प्रश्नाकडे सर्वांनी लक्ष द्या. तर 7 जुलै 2025 रोजी साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणत्या मराठी लेखकाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अनिकेत कुलकर्णी यांना. कोणाला? तर अनिकेत कुलकर्णी यांना मिळाला आहे. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नवकविता या संग्रहासाठी अनिकेत कुलकर्णी यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 जाहीर झाला. तर या प्रश्नाचे उदाहरण पाहून घेऊयात आपण. तर या कविता संग्रहामध्ये ग्रामीण आणि नगर जीवनाचे मिश्र दर्शन देखील आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्लीज प्रयत्न करावा. तर प्रश्न असा आहे, आपल्या भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.